मनसे शिवसेना ठाकरे पक्षाचं जागा वाटप 15 जागांवर अडलेलं आहे। नेत्यांच्या बैठकीमध्ये तिढा सोडवण्याचा प्रयत्न होतोय। तिढा न सुटल्यास स्वतः ठाकरे बंधू तोडगा काढणार आहेत। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे स्वतः चर्चा करून हा तिढा सोडवणार आहेत अशी माहिती आहे। मराठी बहुल मतदारसंघ बालेकिल्ल्यांसाठी मनसे ठाम असल्याची देखील माहिती समोर येते। तर माहीम, शिवडी, वरळीमधल्या काही जागांवर हा तिढा असल्याचं देखील समोर येते। नेत्यांच्या चर्चेदरम्यान हा तिढा सुटला नाही तर स्वतः उद्धव आणि राज ठाकरे चर्चा करतील आणि बैठकीमध्येच हा तिढा सोडवतील अशी देखील माहिती आहे। मनसे शिवसेना ठाकरे पक्षाचं जागा वाटप हे 15 जागांवरून अडल्याचं समोर येत आहे। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे स्वतः चर्चा करून हा तिढा सोडवणार आहेत अशी देखील माहिती समोर येते। माहीम, शिवडी, वरळीतल्या काही जागांचा यामध्ये समावेश आहे। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे स्वतः आता चर्चा करत हा तिढा सोडवणार आहेत अशी देखील माहिती समोर येते। गेल्या काही दिवसांपासून शिवसेना ठाकरे पक्ष आणि मनसेमध्ये जागा वाटपांवरून अनेक बैठका झालेल्या आहेत, चर्चा देखील पार पडलेल्या आहेत। मनश्री पाठक आमच्या प्रतिनिधी सध्या फोनलाईनवरून आपल्या सोबत आहेत। मनश्री, कुठल्या जागांवरून हा तिढा निर्माण झालेला आहे, काय अपडेट्स आहेत? साधारणतः 15 अशा जागा आहेत की ज्या जागांवरून अद्यापही जागा वाटपाचं घोडं हे अडलेलंच आहे आणि या जागा वाटपाची चर्चा इथे त्यामुळे थांबलेली असं म्हणायला हरकत नाही आणि त्यामुळेच उद्धव आणि राज हे दोन्ही ठाकरे बसून स्वतः हा तिढा सोडवतील अशी माहिती मिळते आहे। दोन्ही पक्षातल्या नेत्यांना जर बैठकीत अडलेल्या जागांवरती निर्णय घेता आला नाही तर दोन्ही ठाकरे बंधू मिळून म्हणजे दोन्ही पक्षांचे अध्यक्ष बसून हा तिढा सोडवतील। विशेषतः या जागा कोणत्या आहेत तर मराठी बहुल मतदारसंघ असलेल्या आणि यापूर्वी मनसेने ज्या ज्या ठिकाणी चांगली कामगिरी केलेली आहे अशा बालेकिल्ल्यांवरती मनसे ठाम आहे। ज्या ठिकाणी 2017ला उद्धव ठाकरेंचे नगरसेवक निवडून आले होते अशा साधारणतः 8 ते 9 जागांवरती सुद्धा मनसेचा दावा आहे आणि अर्थातच या सगळ्या जागा या मराठी बहुल परिसरातल्या आहे। यामध्ये माहीम विधानसभा, शिवडी विधानसभा, वरळी विधानसभा यामधल्या प्रामुख्याने जागा आहेत। माहीममध्ये आपण बघितलं तर 190 प्रभाग क्रमांकामध्ये जिथे शीतल गंभीर या भाजपच्या नगरसेविका निवडून आलेल्या होत्या, 192 मध्ये ठाकरेंच्या नगरसेविका प्रीती पाटणकर, 194 प्रभागामध्ये समाधान सरवणकर जे ठाकरेंचे नगरसेवक होते त्यानंतर ते शिंदे गटात सामील झाले। शिवडीमध्ये बघायचं झालं तर प्रभाग क्रमांक 203 मध्ये सिंधू मसूरकर, 204 मध्ये अनिल कोकीळ, 205 मध्ये दत्ता पोंगडे हे 2017 साली निवडून आलेले ठाकरेंचे नगरसेवक आहेत। या जागांवर सुद्धा मनसेचा आग्रह आहे। वरळीमध्ये जर बघायचं झालं आदित्य ठाकरेंची वरळी आहे, यामध्ये प्रभाग क्रमांक 195 मध्ये संतोष खरात जे आता शिंदे गटात आहेत आणि 197 प्रभागात मध्ये दत्ता नरवणकर हे खरं तर एक जागा होती मनसेची जी वरळीमध्ये निवडून आलेली होती मनसेच्या तिकिटावर, त्यानंतर त्यांनी ठाकरेंची आणि त्यानंतर शिंदेची वाट धरलेली आहे। त्यामुळे अशा जागांवरती मनसे ही आग्रही आहे। या व्यतिरिक्त आपण बघितलं तर भांडूपमध्ये सुद्धा आणि मागाठाणेत सुद्धा काही जागांचा आग्रह हा मनसेकडनं केला जातोय। त्याच्यामुळे 15 जागा अशा आहेत की ज्या ठिकाणी अद्यापही चर्चेची गाडी ही पुढे सरकत नाहीये। त्याच्यामुळे अंतिम निर्णय जर या प्रमुख नेत्यांकडनं दोन्ही पक्षांमधल्या झाला नाही तर मात्र उद्धव आणि राज ठाकरे हे स्वतः बसून या प्रश्नावरती तोडगा काढतील। निश्चितच। धन्यवाद मनश्री सविस्तर माहितीसाठी।